नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत, की महाराष्ट्र सरकारनं विद्यापीठामध्ये भरती संदर्भात जो नवीन नियम पारित केलेले आहेत, ते नियम कोणते? आणि त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल? सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक भरतीसाठी विद्यापीठात कुठल्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे किंवा हे सगळं तुम्हाला कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर हा जो नियम आहे, तो 11 फेब्रुवारी 2026ला पारित करण्यात आलेला आहे. त्यानंतर यामध्ये बघा ए-टी-आर जो पूर्वीच्या कायद्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल हे करण्यात आलेले आहेत. 6/10/2025 रोजी जो कायदा करण्यात आला होता, तो कायदा रद्द करून नवीन आता हा सुधारित कायदा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्यानुसार कशा पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे ती पाहू आपण. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल याला 60% या ठिकाणी स्कोप दिलेला आहे. त्यानंतर टीचिंग स्किल असेसमेंट 20% गृहीत धरल्या जाईल आणि इंटरव्ह्यू परफॉर्मन्स 20%. तर अशा पद्धतीने 100% तुमचं कॅल्क्युलेशन होणार आहे. आता हे जे 60% आहेत याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते बदल केलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे गुण मोजायचे आहेत ते आपण पाहूया. आणि याचे अधिकार हे इंडिव्हिज्युअल स्टेट युनिव्हर्सिटी जे आहेत त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे किती लोकांना इंटरव्ह्यूला बोलवायचं, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू कंडक्ट करायचे हे त्यांनी या विद्यापीठांवरती सोडलेलं आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये आता असिस्टंट प्रोफेसरसाठी हे स्कोर जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर त्यांनी दिलेला आहे इथं मॅक्सिमम मार्क्स किती दिलेले आहेत? 46. तर हे 46 मार्क्स आपण कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा कशा पद्धतीने घेऊ शकतो ते दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट जी केलेली आहे मागच्याही जी-आरमध्ये त्या ठिकाणी ते होतं आणि याही जी-आरमध्ये आहे, की त्यांनी ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या रँकिंग केलेल्या आहेत. म्हणजे जे विद्यापीठं ह्या रँकिंग फ्रेमवर्कमध्ये आहेत, अशा विद्यापीठांना, अशा इन्स्टिट्यूशनला जास्त वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचा सरळ-सरळ अर्थ असा आहे, की त्यांनी यामध्ये डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण भेदभाव म्हणतो असा केलेला आहे. समजा तुम्ही जर तुमची डिग्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतली असेल, तर त्याला या ठिकाणी कमी गुणांकन देण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी हे जे गुणांकन दिलेलं आहे, ते दिलेलं आहे एका फ्रेमवरती आधारित. आता याच्यामध्ये एन-आर-आय-एफ म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क हे 2015 पासून चालू झालेलं आहे भारतामध्ये. या रँकिंगमध्ये जर तुमची इन्स्टिट्यूशन, तुमचं विद्यापीठ 100च्या आत असेल, तर त्याला 1 गुण द्या, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बाहेरचे जे विद्यापीठ आहेत, ज्यांचा क्यू-एस किंवा टी-एच-ई किंवा ए-आर-डब्ल्यू-यू यांनी रँक केलेली इन्स्टिट्यूशन आहे, तर त्यांना 0.8, 0.9 किंवा 1 अशा पद्धतीचे रँक द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. क्यू-एस म्हणजे काय, तर कोकारेली सायमंड्स. तर याच्या मार्फत अनेक विद्यापीठांचं त्या ठिकाणी रँकिंग किंवा मूल्यांकन होत असते. टाइम्स हायर एज्युकेशन आणि त्याचबरोबर अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज हे शांघाईचं त्या ठिकाणी एक इन्स्टिट्यूशन आहे, ते रँकिंग करत असतं. तर या रँकिंगमध्ये तुमचं इन्स्टिट्यूशन जर 500च्या आत असेल, तर त्याला 1 फॅक्टर किंवा 1 न गुणायचं आहे, अशा पद्धतीनं दिलेलं आहे. त्यानंतर हे जर 500 ते 1000 मध्ये असेल, तर त्याला 0.9 न गुणायचं आहे आणि इतर जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला 0.8 न गुणायचं आहे. अशा पद्धतीने दिलेला आहे. तो स्कोर कसा काढायचा ते पाहूया आपण. बघा हे थोडंसं डिस्क्रिमिनेटरी मला वाटतंय किंवा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेदभाव केला असं मला वाटतंय. कारण तुम्ही विद्यार्थी किंवा आपण ज्या विद्यापीठात शिकतो, ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकतो, त्याचा दर्जा हा कमी लेखण्यात आलेला आहे. इथं ते सरळ-सरळ आपल्याला पाहता येतं. त्यानंतर पहा तो स्कोर कसा मोजायचा आहे, तर इथं दिलेला आहे. 101 ते 200 मध्ये असेल तर 0.9 आहे किंवा त्यानंतर 501 ते 1000 मध्ये असेल तर त्याला जो आहे 0.9 या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर इतर जे आहेत अदर यू-जी-सी अप्रूव्ड युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूशन्स तर त्याला फॅक्टर काय 0.8 आणि पी-एच-डीचंही तसंच त्या ठिकाणी मोजायचं आहे. तर हे आपण या ठिकाणी पाहूया त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करता येतं ते. पहा मार्क्स ऑब्टेन्ड फॉर यू-जी आणि पी-जी मॅक्सिमम 24 मार्क आहेत. याच्यामध्ये ग्रॅज्युएशनला 10 मार्क दिलेले आहेत. परत याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स काउंट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत. 80 आणि त्याच्या वर असेल तर 10 मार्क्स घ्यायचे. 60 आणि 80च्या मध्ये असेल तर 8 मार्क्स घ्यायचे. 55 आणि 60च्या मध्ये असतील तर तुम्हाला या ठिकाणी 6 मार्क, 45 आणि 55च्या मध्ये 4 मार्क्स अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स घ्यायचे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया दिलेला आहे. तर जास्तीत जास्त 14 मार्क्स आपल्याला या ठिकाणी घेता येतील. त्यानंतर पहा इथं तुमचा जो एम-फिल, पी-एच-डीला 17 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचंही कॅटेगरायझेशन अशा पद्धतीने केलेलं आहे. 60 आणि अबोव्ह असतील तर 5 मार्क, 55 आणि 60 मध्ये 3 मार्क आणि पी-एच-डीसाठी डायरेक्ट आपल्याला 17 मार्क्स देता येतील आणि हे दोन्ही मिळून फक्त 17 मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त किती 17 मार्क्स आपण इथं घेऊ शकतो आणि हा जो स्कोअर आहे नेट सेटचा
तो जास्तीत जास्त 5 या ठिकाणी आपल्याला घेता येतो. म्हणजे नेट विथ जी-आर-एफ असेल तर 5 मार्क, नुसतं नेट असेल तर 4 मार्क्स, सेट असेल तर 3 मार्क आणि हे सगळं असेल तर जास्तीत जास्त 5 मार्क्स आपल्याला घेता येतात. आता अकॅडमिक हा जो मार्क्स आहेत हे कसे मोजायचे? समजा आता आपल्याला जास्तीत जास्त 46 पैकी किती मार्क्स दिलेले आहेत? या अकॅडमिक स्कोरसाठी या ठिकाणी 46 मार्क्स दिलेले आहेत. तर या 46 पैकी जास्तीत जास्त किती मार्क्स आपल्याला या ठिकाणी पडतात, ते आपल्याला मोजायचं आहे. तर इथं आपण पाहूया. समजा 46 पैकी 42 मार्क्स आपल्याला पडले आणि तुमचं जे विद्यापीठ आहे, ते कुठल्याही रँकिंगमध्ये या ठिकाणी नाही आहे. म्हणजे अदर विद्यापीठाचे तुम्ही आहेत. म्हणजे त्या 500 मध्ये नाही, 100 मध्ये नाही, एन-आर-आय-एफच्या कुठल्याही किंवा क्यू-एसमध्ये नाही, टी-एच-ईमध्ये नाही किंवा ए-आर-डब्ल्यू-यूमध्ये नाही. तर तुम्हाला कितीनं गुणावं लागेल? समजा आपल्याला 46 पैकी 42 मार्क पडले, तर 0.8 न या ठिकाणी त्याला गुणावं लागेल आणि हा जो स्कोर आहे, तो या ठिकाणी किती येणार आहे? जवळपास तो या ठिकाणी येतो 33.8 काहीतरी. तुम्हाला जर 42 असतील, तर 33.8 मार्क्स तुम्हाला पडतात आणि तुमचं जर याच्यामध्ये असेल, हे पहिल्या 100 मध्ये असेल किंवा या कुठल्यातरी इन्स्टिट्यूशनमध्ये, तर त्या ठिकाणी 500 ते 1000 मध्ये जर असेल, तर 0.9 न तुम्हाला गुणायचं आहे. तर हे 0.9 तर हे येतं मला वाटतं जवळपास या ठिकाणी 37 पॉइंट समथिंग काहीतरी येतं. तर अशा पद्धतीनं 37.8 आणि जर तुमचं विद्यापीठ किंवा तुमचं इन्स्टिट्यूशन या पहिल्या 100 मध्ये असेल एन-आर-आय-एफच्या किंवा पहिल्या 500 मध्ये असेल, तर त्याला 1 न त्या ठिकाणी गुणायचं आहे. 42 गुणिले 1 तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे मार्क्स आहेत ते मिळणार आहेत. इथं 42 मिळतील. म्हणजे इथं सरळ-सरळ डिस्क्रिमिनेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. इथं जे आहेत, इथं तुम्हाला कमी मार्क्स आणि तुमचं जर विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूशन रँकिंगमध्ये असेल, तर तुम्हाला 42 मार्क. तर हे सरळ-सरळ या ठिकाणी एक प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे. परंतु आता महाराष्ट्र शासनानं हा नियम निर्गमित केलेला आहे. यानुसारच आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर तुमचे 33.8 किंवा 37 पॉइंट तर जास्तीत जास्त जवळपास जे आहे आपले 33.8 मार्क हे मॅक्सिमम लोकांचे या ठिकाणी होत असतात. ह्युमॅनिटीजमध्ये फार कमी लोक आहेत, की ज्यांचं शिक्षण हे पहिल्या 100 मधल्या विद्यापीठामध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं आहे. सहसा महाराष्ट्रात असं आपल्याला दिसत नाही. म्हणून हा नियम जो आहे तो थोडासा भेदभाव करणारा आपल्याला या ठिकाणी वाटतो. त्यानंतर पुढं तुम्हाला या ठिकाणी टीचिंग एक्सपिरियन्स जो आहे त्याला 6 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे वर्षाला 1 मार्क आपण घेऊ शकतो. याचाच अर्थ असा आहे, की तुमचं आता सी-एच-बी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल, ही सगळी सर्व्हिस जी आहे ती एक्सपिरियन्स म्हणून काउंट करण्यात येणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त 6 मार्क 6 वर्ष जर तुम्ही केलं असेल, तर त्याचे 6 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर हे जे असेसमेंट आहे, की असेसमेंट ऑफ रिसर्च स्किल याच्यासाठी जास्तीत जास्त 8 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इथं सहाय्यक प्राध्यापकासाठी बघा तुमचं जे पब्लिकेशन्स आहेत, त्या पब्लिकेशनला 6 मार्क आणि पुढं या ठिकाणी मला वाटतं अवॉर्ड आहे त्याला 2 मार्क अशा पद्धतीने दिलेले आहेत. तर हे असे 8 मार्क्स या ठिकाणी केलेले आहेत. रिसर्च पब्लिकेशन पीअर रिव्ह्यूडमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि एका पब्लिकेशनला या ठिकाणी 1 मार्क आणि तुम्ही जर को ऑथर असाल किंवा मेन ऑथर किंवा एकापेक्षा जास्त ऑथर असतील तर 60-40 अशा प्रकारच्या रेशिओमध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, हा स्कोर कॅल्क्युलेट करता येईल. त्यानंतर पहा ह्याच्या पुढं बुक्स जर असेल, तर 2 मार्क ऑथर्ड रेफरन्स बुक्सला देण्यात आलेले आहेत आणि 1 मार्क एडिटेड बुकला किंवा चॅप्टर असेल किंवा ट्रान्सलेटेड बुक असेल, तर त्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आय-पी-आरला 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत. म्हणजे पेटंट असो, कॉपीराईट असो, ट्रेडमार्क असो, डिझाइन असो किंवा कुठलंही हे जर ग्रँट अवॉर्ड असेल, तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हे सगळे मिळून 6 मार्क्स तुम्हाला घ्यायचे किंवा 6 मार्क्स असं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा इथं अवॉर्ड्सला 2 मार्क दिलेले आहेत. आता अवॉर्ड कुठला असला पाहिजे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकॉग्नाइज्ड एजन्सीनं तुम्हाला अवॉर्ड दिलेला असेल, तर नॅशनल असेल तर त्याला 2 मार्क आणि स्टेट लेव्हल असेल तर 1 मार्क. मॅक्सिमम 2 मार्क या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने 60% वेटेज तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला 60% अकॅडमिक्स त्याच्यानंतर 20% टीचिंग स्किल असेसमेंट आणि 20% इंटरव्ह्यू. तर हे जे आहे हे याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट कशी होणार आहे तर या वेटेजेसनुसार त्या ठिकाणी तुम्हाला असेस करण्यात येईल आणि त्यानंतर हे असेस केल्यानंतर तुमचा स्कोअर 50% वर त्या ठिकाणी भरणे गरजेचं आहे. त्यानंतर हे सिलेक्शन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि या सिलेक्शनची या ठिकाणी ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल सुद्धा तुम्हाला
मिळणार आहेत. परंतु जर काही प्रॉब्लेम आला, तर कोर्ट ऑफ लॉमध्ये जर गेलं तरच ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं असिस्टंट प्रोफेसरसाठी हा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तर यामध्ये या ठिकाणी मला असं वाटतं, की हा जो क्रायटेरिया आहे, हा पहिल्यापेक्षा थोडासा बदलण्यात आलेला आहे. परंतु ही जी रँकिंग केलेली आहे वेगवेगळ्या विद्यापीठांची, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सची, ती थोडीशी भेदभाव करणारी आहे. कारण ज्या विद्यापीठात, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो, तिथंच जर आपण एलिजिबल होत नसू किंवा त्याच विद्यापीठाला जर त्या पद्धतीचे मार्क्स मिळत नसतील, तर हे थोडंसं विचार करण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीनं हे असिस्टंट प्रोफेसरसाठी आहे. त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठी तोच क्रायटेरिया आहे. फक्त थोडासा बदल यामध्ये केलेला आहे. तिकडे अकॅडमिक रेकॉर्डसाठी मला वाटतं 46 मार्क्स होते. इथं 36 मार्क्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि याचं कॅल्क्युलेशन देखील तशाच पद्धतीनं आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इथं 7 मार्क, इथं 12 मार्क आणि हे देखील त्याच पद्धतीनं मोजायचं. NRIF रँकिंगचं विद्यापीठ आहे का? किंवा QS चं जे या ठिकाणी रँकिंग आहे ते आहे का? किंवा या रँकिंगमध्ये असेल, तर त्या पद्धतीनं 0.8, 0.9 आणि 1 अशा पद्धतीने हे तुम्हाला मार्क्स मोजायचे आहेत. असिस्टंट प्रोफेसर सारखेच. त्यानंतर पहा असोसिएटचा जो एक मुख्य क्रायटेरिया आहे, असोसिएट प्रोफेसरचा UGCनं दिलेला मुख्य क्रायटेरिया म्हणजे काय? तर तुम्हाला किमान 8 पब्लिकेशन्स, रिसर्च पब्लिकेशन्स पाहिजे आणि 8 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे. ते झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा स्कोर जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा एम-फिल, पी-एच-डीसाठी 13 मार्क्स त्यात दिलेले आहेत. त्यानंतर मॅक्सिमम 13 मार्क्स तुम्हाला घेता येतील. सेट नेटसाठी या ठिकाणी 4 मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि टीचिंग एक्सपिरियन्ससाठी 6 मार्क्स देण्यात आलेले आहेत. हा स्कोर देखील तुम्हाला तसाच कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये हे जे असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड आणि इनोव्हेशन स्किल याला 18 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता रिसर्चमध्ये काय आहे तर पब्लिकेशन. मग पब्लिकेशनमध्ये इथं काय केलेलं आहे त्यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी कुठलंही पीअर रिव्ह्यूड जर्नल चालेल. परंतु इथं फक्त आणि फक्त तुम्हाला ओन्ली इंडेक्स्ड जर्नल लिस्ट्स ऑफ फाइंडर, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस याच्यामध्ये असलेलेच रिसर्च पेपर हे तुमचे या स्कोअरसाठी गृहीत धरले जातील. जर यामध्ये तुमचे पेपर नसतील, तर तुम्हाला 0 मार्क्स त्या ठिकाणी या स्कोअरमध्ये मिळणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं आहे याच्यामध्ये जर असेल सेपरेट पेपर सिंगल ऑथर्ड तर 1 मार्क या सगळ्यांमध्ये. नसेल तर तुम्हाला मग तोच क्रायटेरिया दिलेला आहे 60+40 म्हणजे तुम्ही को-ऑथर असाल किंवा मेन ऑथर असाल, करस्पॉन्डिंग ऑथर असाल तर 60% आणि अदरला 40% असं तुम्हाला घेता येईल. तर ही एक अट यामध्ये आहे. त्यानंतर पुढं यामध्ये बुक्स ऑथर्ड आणि पब्लिश्ड तर हे नॅशनल, इंटरनॅशनल ISBNनं जर असेल तर 2 मार्क ऑथर्ड रेफरन्स बुकसाठी आणि 1 मार्क तुम्हाला एडिटेड बुकसाठी किंवा चॅप्टर असेल किंवा ट्रान्सलेटेड बुक असेल. IPRसाठी 2 मार्क्स इथेही दिलेले आहेत आणि सगळी मिळून 7 मार्क्स तुम्हाला इथं मिळवता येतील. त्यानंतर पहा याच्यामध्ये अवॉर्डसाठी 2 मार्क तोच क्रायटेरिया आहे. नॅशनल रिकॉग्नाइज्ड बॉडी असेल तर 2 मार्क आणि स्टेट असेल तर 1 मार्क आणि दोन्ही मिळून 2 मार्क तुम्हाला घेता येतील. आता याच्यामध्ये एक ॲड जो करण्यात आलेला भाग आहे असोसिएट आणि प्रोफेसरमध्ये तो आहे MOOCSचा. तर MOOCS जो आहे तो कुठं असला पाहिजे तुमचा स्वयंवर असला पाहिजे किंवा स्वयं प्लस किंवा NPTEL किंवा महाज्ञानदीपवर जर असेल डेव्हलप तर तुम्हाला 2 मार्क्स या ठिकाणी एका MOOCसाठी घेता येतील. आता मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे MOOC डेव्हलप केलेले किंवा या प्लॅटफॉर्मवर असलेले शिक्षक पाहायला मिळणार नाहीत. कारण स्वयं किंवा NPTEL किंवा महाज्ञानदीप हे महाराष्ट्रातले जे कॉलेजेसचे टीचर आहेत त्यांना हे संधी देत नाही किंवा त्या पद्धतीनं त्यांना असिस्टन्स या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जात नाही आणि म्हणून त्यांचे हे MOOC असणं फार दुरापास्त आहे किंवा ते नसणारच आहेत. ही एक याच्यामध्ये अडचणीची गोष्ट आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी जो PhD आहे तो जर तुमचा एक कॅन्डिडेट अवॉर्ड असेल तर एका कॅन्डिडेटला 1 मार्क आपल्याला घेता येतो आणि मॅक्सिमम 3 मार्क. आता याच्यात सुद्धा प्रॉब्लेम असा झालेला आहे, की सध्या या ठिकाणी ही जी गाईडशिप आहे किंवा सुपरव्हिजन आहे, हे फक्त ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे, त्याच ठिकाणी देण्यात येतं. UGCनं ते बंद केलेलं आहे. म्हणून कॉलेजेसला तुम्हाला कुठेही सुपरवायझर पाहायला मिळणार नाहीत. म्हणून हे जे मार्क्स आहेत, हे या लोकांना मिळणार नाहीत. म्हणून इथंही त्या ठिकाणी त्यांची 0 असणार आहेत. त्यानंतर तुम्ही जर काही फंड जनरेट केले असतील, काही प्रोजेक्ट्स आणले असतील, तर त्या प्रोजेक्टला देखील मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 1,00,000 ते 5,00,000 पर्यंत जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर 1 मार्क, त्यानंतर 5,00,000 ते 25,00,000 पर्यंत 2 मार्क, त्यानंतर 25,00,000 ते 50,00,000 पर्यंत 3 मार्क आणि 50,00,000 च्या वर जर असतील, तर त्या ठिकाणी 4 मार्क्स तुम्हाला इथं देण्यात येतील आणि मला वाटतं जास्तीत जास्त या ठिकाणी जे मार्क्स आहेत ते 4 मार्क्स आपल्याला जास्तीत जास्त घेता येतील हे अशा पद्धतीनं. तर हे असोसिएट प्रोफेसरसाठी.
त्याचीही या ठिकाणी ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. काही प्रॉब्लेम झाला तर ती तुम्हाला या ठिकाणी मागवता येणार आहे. त्यानंतर याचे सुद्धा क्रेडेन्शियल 50% च्या वर तुम्ही गेले पाहिजे या 60-20-20 पॅटर्नमध्ये आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनसाठी एलिजिबल व्हाल असं म्हटलेलं आहे. आता पाहूया प्रोफेसर. प्रोफेसरसाठी थोडासा बदल आहे. असोसिएटसाठी ज्या पद्धतीनं 8 पब्लिकेशन लागत होते, इथे तुम्हाला 10 पब्लिकेशन्स लागतात. त्याच पद्धतीने 10 वर्षांचा अनुभव लागतो आणि त्यानंतर हा स्कोर तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो. ती बेसिक या ठिकाणी जी एलिजिबिलिटी आहे ती आहे आणि त्यानंतर ही एलिजिबिलिटी येते. तर अकॅडमिक रेकॉर्डसाठी 30 मार्क त्यांनी दिलेले आहेत. ग्रॅज्युएशनसाठी 6 मार्क, पी-जीसाठी या ठिकाणी 10 मार्क आणि तेही अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत, जसे असिस्टंट प्रोफेसरला आपण केलेले आहे. तुमचं विद्यापीठ किंवा तुमचं इन्स्टिट्यूशन कोणत्या रँकिंगचं आहे, त्यामध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे. आता इथं एम-फिल आणि पी-एच-डीसाठी 12 मार्क्स दिलेले आहेत. जास्तीत जास्त आपण 12 मार्क्स या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचं सुद्धा कॅटेगरायझेशन इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सेटनेटसाठी 2 मार्क्स दिलेले आहेत. तिकडे आपण पाहतो की जास्त मार्क्स आपल्याला आहेत, परंतु इथं कमी केलेले आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त 2 मार्क आपल्याला इथं घेता येतील. त्यानंतर इथं टीचिंग एक्सपिरियन्सला 6 मार्क्स दिले आहेत. सगळीकडेच टीचिंग एक्सपिरियन्ससाठी 6 मार्क्स आहेत. म्हणजे एका वर्षाला 1 मार्क आपण घेऊ शकतो. त्यानंतर इथं सुद्धा पब्लिकेशन जे आहे, हा स्कोर तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर ओन्ली जर्नल सायन्स फाइंडर, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपसमध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हा मार्क मिळणार, नाहीतर तुम्हाला 0 मिळतील. म्हणजे आता तुम्ही जे 10 पब्लिकेशन्स आहेत, तुमचे जर ते पीअर रिव्ह्यूड असतील, UGC रिकॉग्नाइज्ड असतील, तर तिकडे त्याचे तुम्हाला मार्क्स मिळतील. परंतु इथं हा स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी एकही मार्क तुम्हाला मिळणार नाही. तर अशा पद्धतीने इथं 0 मार्क मिळेल, जर यामध्ये तुमचं जर्नल नसेल तर. एक पेपरसाठी 1 मार्क आणि तुम्ही या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऑथर असाल तर 60% आणि ऑथरसाठी 40% असा क्रायटेरिया तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथं पुढचा जो क्रायटेरिया आहे जसा असोसिएटसाठी होता तसाच बुकसाठी आहे 2 मार्क आणि 1 मार्क अशा पद्धतीने दिलेले आहे. IPRसाठी परत इथं 2 मार्क अशा पद्धतीने दिलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये बघा अवॉर्डसाठी 2 मार्क तोच क्रायटेरिया आहे नॅशनल लेव्हल आणि स्टेट लेव्हल. त्यानंतर इथं स्वयंसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे. तुमचा मूक जो आहे तो स्वयंवरती असला पाहिजे किंवा स्वयं प्लस किंवा NPTEL किंवा महाज्ञानदीप त्याचे एक कोर्स डेव्हलप केला असेल तर 2 मार्क तुम्हाला घेता येतील. त्यानंतर फंडिंग आहे किंवा इथं पुन्हा एक अशी अट आहे की तुमचा किमान एक कॅन्डिडेट हा अवॉर्ड असला पाहिजे आणि कॅन्डिडेट जर पी-एच-डी अवॉर्ड असेल, तुम्ही सुपरवायझर असाल, तर तुम्हाला एका कॅन्डिडेटसाठी 1 मार्क असे मिळून 4 मार्क त्या ठिकाणी घेता येतात. परत कॉलेजेसचे जे टीचर आहेत त्यांच्यासाठी ही अडचणीची गोष्ट आहे, कारण आता गाईडशिप जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. तुमच्याकडे जर रिसर्च सेंटर असेल, तरच तुम्हाला गाईड होता येतं. तरच तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी सुपरवाईज करता येतो, अन्यथा करता येत नाही. म्हणून यामधून बरेच शिक्षक जे आहेत ते बाहेर पडणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी रिसर्च फंडिंगसाठी सुद्धा स्कोर दिलेला आहे. ज्याच्यामध्ये पहा 5,00,000 ते 10,00,000 असेल तर 1 मार्क, 10,00,000 ते 25,00,000 2 मार्क, त्यानंतर 25,00,000 ते 50,00,000 3 मार्क, त्यानंतर 50,00,000 ते 75,00,000 4 मार्क आणि या ठिकाणी 75 ते 1,00,00,000 साठी 5 मार्क आणि 1,00,00,000च्या वर असेल तर 6 मार्क. तर इथं आपल्याला जास्तीत जास्त 6 मार्क्स घेता येतील. म्हणजे रिसर्च फंडिंग किंवा प्रोजेक्टसाठी इथं जास्त मार्क्स ठेवण्यात आलेले आहेत. आणि याचं सुद्धा या ठिकाणी असेसमेंट जे आहे ते टीचिंग स्किलचं असेसमेंट थोडंसं याच्यात वेगळं देण्यात आलेलं आहे. 20% कसं मोजणार आहेत ते? तर इथं आपण पाहूया त्याचा एक क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी, की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे. जसं ICT स्किल ऑफ मॉडर्न टीचिंग लर्निंग एड्स आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी असली पाहिजे. हे 20% मध्ये तुमचं तपासलं जाईल. त्यानंतर क्वालिटी अँड डेप्थ अँड इफेक्टिव्हनेस ऑफ डिलिव्हरी ऑफ टीचिंग कंटेंट. तुम्ही शिकवता कसं? शिकवलेलं समजतंय का नाही? हेही इथं तपासलं जाणार आहे. बिहेवियरल इथिक्स तुम्ही इथिक्स पाळता का नाही? हे सुद्धा याच्यामध्ये तपासलं जाणार आहे. त्यानंतर LOFC अप्रोच इन टीचिंग अँड असेसमेंट म्हणजे हे लर्निंग बेस्ड आउटकम जे आहे, म्हणजे तुम्ही शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजतंय का नाही? हा अप्रोच सुद्धा हे असेसमेंट तुमचं यामध्ये होणार आहे. तर अनेक शिक्षकांना या ठिकाणी ह्या ज्या संज्ञा आहेत, ह्या संज्ञाच मुळात नवीन आहेत. त्यांना त्या माहिती नाहीत. तर अशा पद्धतीनं त्यांनी हे क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर 20% याच्यावरती आहे. तर याचं जे 20% विभाजन आहे, हे 4 पॉइंटमध्ये या ठिकाणी ते विद्यापीठ करू शकते अशी तरतूद या कायद्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. समजा 20 पॉइंट आहेत, समजा 20 मार्क तुम्हाला द्यायचे. 5 मार्क ICT क्वालिटी आणि डेप्थसाठी 5 मार्क, बिहेवियरल इथिक्स 5 मार्क आणि याच्यासाठी 5 मार्क असे 20 मार्क आपण त्या ठिकाणी विभाजन त्याचं करू शकतो. तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया राहणार आहे. त्यानंतर यामध्ये काय आहे इंटरव्ह्यू परफॉर्मन्स जो आहे तो 20% राहणार आहे आणि तो कसा राहणार आहे तर बघा त्याला मार्क्स दिलेले आहेत या ठिकाणी. हे प्रोफेसरसाठी आहे.
डेप्थ ऑफ डोमेन नॉलेज त्यासाठी 8 मार्क, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल रिझनिंग वगैरे याच्यासाठी 7 मार्क्स दिलेले आहेत. फ्युचर प्लॅन, टीचिंग, रिसर्च एक्सटेन्शन 3 मार्क्स दिलेले आहेत. असेसमेंट ऑफ आउटरीच, एक्सटेन्शन, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, नॉलेज वगैरे याच्यासाठी 2 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. NEPचं ज्ञान असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हे मार्क्स मिळणार नाहीत. इथं जे 2 मार्क्स दिलेले आहेत ते आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे हे ज्या कॅटेगरीज आहेत, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा पारदर्शकता आणण्याचा इथं प्रयत्न निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु इथं काही या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षकांसाठी थोड्याशा अडचणीच्या ठरणार आहेत. म्हणून ह्या गोष्टींचा तुम्ही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर याचं देखील जे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग होणार आहे आणि रिक्वायर्ड जर पडलं तर कोर्ट ऑफ लॉनं ते तुम्हाला मिळवता येणार आहे. इथं सुद्धा तुम्हाला 50% हा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करावा लागणार आहे. म्हणजे 60% प्लस 20% प्लस 20% यामध्ये तुम्हाला 50% या ठिकाणी जो स्कोर आहे तो मिळणं आवश्यक आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी किंवा तुमचं सिलेक्शन हे ठरणार आहे. तर अशा पद्धतीनं हे जे नवीन या ठिकाणी नियम आणलेले आहेत, ह्या नियमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल, काही या ठिकाणी प्रॉब्लेम असेल, तर कृपया कमेंट करा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो निश्चित सुचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.